नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय मसाला शेवगा। तर इथं पावशेर शेंगा पण घेतली। शेंगा चांगल्या बघा कट करून ह्याच्या मी साली काढून इथं पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आता आपण इथं अशा जाड जाड आकाराच्या शेंगा आहेत, भरपूर ह्याला मास आहे। असं छान अशा शेंगा आपण इथं नीट करून ठेवलं। तर त्याच्यासाठी आपल्याला इथं मसाला लागणार आहे। 2 कांदे घेतलेत उभे चिरून, खोबरं अर्धी वाटी आपण इथं बारीक चिरून घेतले कट करून, लसूण पाकळ्या घेतल्या 4 ते 5, आल्याचे तुकडे घेतले 4 ते 5, इथं आपण कोथिंबीर भरपूर अशी घेतली। बाकी इथं सगळे आपण हे मसाले घेतलेत। जास्त करून आपण कांदा मसाला 2 चमचे, हा घरचा मसाला आहे तो 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद एक अर्धा चमचा, 2 चमचे धना पावडर घेतली, चवीनुसार मीठ लागणार आहे, फोडणीसाठी तेल लागणार आहे, थोडंसं पाणी। इकडे आपण लगेचच पाणी उकळायला ठेवलेले आहे बघा। आता पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया। आपण पाणी पण उकळलेले। आता थोड्या वेळ आपण हा शेवगा आहे तो पाण्यामध्ये थोडा शिजवून घेऊया आपण। आपण ह्याच्यामध्ये जरा चवीनुसार मीठ टाकले म्हणजे शेवग्याच्या शेंगांना आपल्या मीठ लागून शेवगा आहे आपला आतपर्यंत चवदार होईल आणि छान असं आपण एक 5 ते 10 मिनिटं ह्याला शिजवून घेऊया। शेवगा आता आपण दुसऱ्या शेगडीवर ठेवलेला आहे, शिजेपर्यंत त्याच्यावर एक झाकण टाकू आपण 5-6 मिनिटं। अर्ध झाकण टाकले मी म्हणजे व्यवस्थित शेंगा आपल्या शिजतील। कढई तापायला ठेवली आपण इकडे लगेचच। कढईमध्ये टाकूया आपण तेल। तेल तुमच्या आवडीनुसार टाका, जसं पाहिजे तसं तुम्हाला। प्रथम आपण तेलावर खोबरं भाजून घेऊया। खोबरं चांगलं आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर खोबरं बघा इथं आपलं लाल व्हायला लागलेलं आहे। आता थोडं जरा असा चांगला कलर बदलून द्यायचा त्याचा, कच्चं ठेवायचं नाही आपण। जरा चांगलं भाजले की आपल्या मसाल्याला चांगली टेस्ट येते। गॅस कमी करून घेते मी आता। खोबरं भाजले, खोबरं येते एक साईडला इथं ताटातच काढून घेते मी। कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आहे। झटपट रेसिपी आहे पण चवीला एकदम छान आहे। कांदा पण आपण कढईमध्ये चांगला आहे लाल होईपर्यंत परतून घेऊया। तसं आपण ह्या लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे ते पण आपण इथं परतून घेऊया। इथं बघू शकता तुम्ही कांदा पण आपला चांगला झालाय। आता निघाला बंद करूया। कांदा आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढलाय, त्याच्याबरोबर आपला हा बाकीचा मसाला आहे तो पण टाकूया। कोथिंबीर, आलं, खोबरं सगळं मसाला छान असं तर इथं बघू शकता मसाला आहे तो आपण असा छान झालेला आहे आपला। जास्त कोथिंबीर टाकल्यामुळे मसाल्याला पण मस्त कलर आलेला आहे। शेंगा पण आता निम्म्या अर्ध्या आपल्या शिजलेल्या आहेत इकडं। एक शेवगा आपला इकडे एकीकडे शिजतोय तोपर्यंत लगेच आपण भाजी टाकायची तयारी करूया। लोखंडी कढईतच आपण इथं आपल्याला जसं पाहिजे तसं तेल टाकून घेऊया। मी इथं 2 पळ्या तेल टाकलेले। थोडी भाजी आपल्याला तर्री भाजी बनवायची, त्यामध्ये टाकू आपण हा वाटलेला मसाला। मसाला चांगला पुन्हा एकदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। गॅस कमी करून घेतलाय, त्यामध्ये आता हे मसाले घेतलेत आपले ते टाकूया। डायरेक्टच मी सगळे टाकलेले आहेत। काय होतं की रेसिपी खूप मोठी होती आणि मी जरा माणसाला जरा म्हणजे कसे सगळ्यांना असं बघायला खूप कठीण जातं, त्यामुळे पटकन एकदम अशी शॉर्टकट मध्ये रेसिपी केलेली आहे। कारण बराच वेळा मी मोठी रेसिपी टाकते आणि जरा बघायला कंटाळा येतो प्रत्येकाला, त्यामुळे आपली मेन आपले पॉइंट दाखवून आपण ही रेसिपी केली आज। मसाला चांगला छान असा इथं परतून घेते आता मी। शेवगा पण आपला इकडे शिजलेला आहे, झाकण काढून गॅस बंद करून घेऊया।
तर शेवगा बघताय तुम्ही बऱ्यापैकी शिजलेला आहे, अर्धा निम्मा तरी. बाकीचं आपल्याला इथं हेच पाणी टाकून पूर्ण आटवून घ्यायचंय. पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये भाजीचं. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. हा मसाल्याचा पूर्ण कलर आपल्याला असा बदलून घ्यायचा आहे. छान असं तेल सुटेपर्यंत त्याला काळपट कलर आला पाहिजे. मसाला आपला हा जवळजवळ मी 5 ते 7 मिनिटं असा चांगला परतून घेतलाय. छान असं तेल सुटले, तर बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला. आता आपल्याला हा शेवगा आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला असा टाकून द्यायचा. आता ह्याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं पाणी. ते मसाल्याच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे आणि ते टाकून दिले. आणि शेवगा शिजलेलं पण पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय, कारण शेवगा आपला पूर्ण शिजलेला नाहीये, जरा बऱ्यापैकी ह्याला शिजून घ्यायचंय आपल्याला चांगला. त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज आहे. त्यामुळे तेच आपण शेंगा शिजवलेलं पाणी ह्याच्यामध्ये टाकून दिले. आता ह्याला आपल्याला मिठाची गरज आहे थोडीशी. तर पहिले आपण थोडं मीठ टाकलं होतं, तर पुन्हा आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडंसं. त्यानंतर ह्याच्यात टाकू आपण थोडीशी कोथिंबीर आणि चांगली ह्याला छान अजून थोडे आपल्या शेंगा शिजेपर्यंत मस्त ह्याला आपण उकळून घेऊया. भाजीवर आपला एक 2 ते 3 मिनिटं अर्ध झाकण टाकून घेऊया. झाकण पूर्ण टाकायचं नाही, थोडी भाजी आपल्याला इथं उघडी ठेवायची. इथं बघू शकता आता जवळजवळ आपले 6 ते 7 मिनिटं झाल्यात भाजी आपण शिजायला ठेवलेली आहे. तर बऱ्यापैकी आपली सगळं पाणी आटून चांगली घट्ट अशी ही मसालेदार आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे. शेवगा पण छान शिजलेला आहे आपला. आता ह्याला आपण गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण टाकून एक 5 मिनिटं असंच ठेवूया. तर इथं बघू शकता तुम्ही भाजी आपण 5 मिनिटं अशी झाकण टाकून ठेवली होती. तर मस्त आपला हा मसाला शेवगा तयार झालेला आहे. तर इथं बघू शकता मस्त असा आपण लपथपी मसाला शेवगा तयार केलेला आहे, अगदी गावरान पद्धतीने. मस्त भाजी झाली आहे, टेस्टी पण झाली आहे. तर इथं बघू शकता मी काळ्या मसाल्यात आपण हा मसाला शेवगा तयार केलेला आहे. खूप मस्त भाजी झाली. तुम्ही चपाती बरोबर, गरम गरम भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता. चवीला एकदम भारी लागते. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.